यांनी दावा केलेला आहे की मला भाजपकडनं अनेक ऑफर आल्या होत्या, पण त्या ऑफर आम्ही स्वीकारल्या नाही. असं आहे, या देशामध्ये भारतीय जनता पक्षाच्या हातून युद्ध गेलेला आहे. या देशातील ज्या भरोशावर यांनी सत्ता प्राप्त केली त्यांना मूर्ख बनवण्याचं काम भारतीय जनता पक्षाने केलं. खोटी आश्वासनं देऊन तरुणांची फसवणूक केली. त्यामुळे यांना वाटतं की आता युथ बाजूला गेला, युथ आमच्यापासून दूर गेलाय. त्यामुळे कदाचित त्यांची ऑफर त्या काक्रोचच्या अध्यक्षांना झाली असेल, संस्थापकांना झाली असेल. पण एक आहे, कोणी गेले तरी या देशातील युथ आता भारतीय जनता पक्षाला खाली खेचल्याशिवाय राहणार नाही. मोदीच्या भूलथापांना आणि जुमलेबाजीला हा तरुण आता भुलणार नाही. यामध्ये कुठेही तुम्हाला पुढच्या 2-3 वर्षात या देशातील तरुण, युवा, विद्यार्थी या देशामध्ये परिवर्तन करायसाठी निघालेला आहे आणि तो परिवर्तन केल्याशिवाय स्वस्थ बसणार नाही, अशी परिस्थिती या देशामध्ये आता निर्माण झालेली आहे. त्यामुळे मोदीजी काय म्हणतात किंवा भारतीय जनता पक्ष काय म्हणताय, हे कितीही आता पोटाच्या बेंबीपासून ओरडून जरी आश्वासन देतो म्हटलं तरी हे खोटं बोलतात, फसवणूक करतात. हे आता सिद्ध झालेलं आहे. या देशाची वाट लावली आहे, हा देश उद्ध्वस्त केला आहे. आता आपण पाहिलंय, शेतकऱ्याच्या कर्जमाफीचा फार डांगोरा पिटला गेला. त्यामधून इन्कम टॅक्स कडे यादी पाठवली. फॉर्म 16 ज्यांनी भरला असेल त्याला तिथून वगळायचं काम केलं. त्यातून मोठ्या प्रमाणामध्ये शेतकऱ्यांची नावं कमी झाली. आता काल नमो शेतकरी सन्मान योजनेचा फायदा ज्या शेतकऱ्याला मिळाला असेल तर त्याला कर्जमुक्ती द्यावी लागेल किंवा त्या योजनेतून त्याला नाव बाद व्हावं लागेल. म्हणजे त्या योजनेचा फायदा, पंतप्रधान शेतकरी सन्मानचा फायदा जे 6,000 रुपये देतं ते सुद्धा कर्जमाफी देतोय म्हणून बंद करण्याचा निर्णय काल घेतलाय. म्हणजे यांची नियत या सरकारची किती भ्रष्ट आणि शेतकऱ्याला फसवणारी आहे हे यावरून सिद्ध होत आहे. जर आपण या सगळ्या गोष्टी लक्षात घेतल्या तर ही कर्जमाफी सुरुवातीपासून आम्ही म्हणत होतो की अटी शर्ती घालून हा आकडा 10-12 लाखाच्या पलीकडे जाणार नाही. मी काल पण बोलताना शिर्डीमध्ये परवाच्या दिवशी बोललो, तुमचा हात आकडता का घेताय शेतकऱ्याला कर्जमाफी देताना? नको त्या कामासाठी कुंभवर जी उधळपट्टी चालली, बोगस कामं, 90% कंत्राटदार त्या कुंभमध्ये गुजरातचे आहेत आणि गुजराती माणूस तिकडे सगळे काम करताय आणि काम बोगस करतायत. जर तुम्ही 30-32 हजार कोटी रुपये कुंभमेळ्यावर खर्च करत असाल, आम्ही कुंभमेळ्याच्या विरुद्ध नाही, पण एवढ्या मोठ्या पैशाची गरज तिकडे आहे का? जी कामं गेलीत, पहिल्याच पुरामध्ये कामं वाहून गेली, रस्ते पूर्णतः उद्ध्वस्त झाले. त्या नाशिक मधले मी परवा जाऊन आलो, फार खस्ता हालत रस्त्यांची आहे. या लोकांनी कामं घेऊन, गुजराती लोक ठेके कंत्राटदारांनी कामं घेऊन ती कामं सबलेट करून दिली. त्यातलं 40% कमिशन त्या लोकांनी तिथल्या स्थानिक मराठी माणसाकडून घेतला आणि कामं सबलेट करून दिली. हा एवढा भ्रष्टाचार आणि बोगस धंदा महाराष्ट्रामध्ये कधी नव्हे तेवढा आता आपल्या सगळ्यांना बघायला मिळतोय. शेतकऱ्याला देताना तुम्ही
पंतप्रधान शेतकरी सन्मान योजनेमधून का वगळता कर्जमाफी देताना? म्हणजे या सरकारला शेतकऱ्याशी काही देणं घेणं नाही, हाच त्याचा अर्थ होतो. केवळ मतं घेण्यासाठी शेतकऱ्याचा वापर करायचा आणि मूर्ख बनवायचा हा धंदा भारतीय जनता पक्षाच्या महायुतीच्या सरकारने केलेला आहे. जंतर मंतर मध्ये जे आंदोलन झालं होतं त्याच्यात जे विद्यार्थी होते त्यांचे ठसे घेण्यात आले, दगड जे वापरण्यात आले त्याचे ठसे घेण्यात आला असा दावा चंद्रकांत पाटील यांनी केलेला आहे. त्याच्यावरून दिल्ली पोलीस तपास करत असल्याचं सुद्धा ते म्हणतात. चंद्रकांत पाटलांना त्यांचेच ठसे घ्यायला पाहिजेत. सत्य काय आहे ते आयला तिथे ठुसे मारलेत आणि ठसे घेताय, लाज वाटत नाही तुम्हाला? त्या तरुणांना ज्या पद्धतीनं तुम्ही बदलला आणि गुंड घातलेत, ते भारतीय जनता पक्षाचे गुंडे होते, त्या रॅलीमध्ये घुसणारे आणि दगड मारणारे. होऊन जाऊ द्या, तुमच्या संवेदना संपल्या आहेत. सत्तेच्या गरमीमध्ये तुम्ही संवेदनहीन झालात, म्हणून अशा प्रकारचे तुमच्याकडून उत्तर येत आहेत किंवा प्रश्न निर्माण होत आहेत आणि हेच या पक्षाला डुबवणारे ठरतील. हे काही नवीन भविष्य सांगण्याची गरज मला वाटत नाही. दोन्ही शिवसेना जे आहे कुठेतरी त्या अभिजित जितकीच्या प्रेमात पडल्याचं पाहायला मिळतं. खरं तर बच्चूकडूंनी भेट घेतली आहे, चंद्रकांत खैरे आज जाऊन भेट घेतणार आहे, उद्धव ठाकरे त्यांना कृष्णाचा अवतार सुद्धा म्हटलाय. कसं पाहतो? अशा तरुण लढतो आहे आणि लढणाऱ्याला प्रोत्साहन देणं हे काम आहे. त्यामुळे तो कुणाविरुद्ध लढत आहे हे सगळं दिसतंय. काल ते बोलताना बोलले अभिजित, पंतप्रधानांना उद्देशून, भारत जेवढा चमकला नाही तेवढा पंतप्रधानांचा चेहरा चमकतो आहे असं म्हटल्यानंतर त्यातला अर्थ कळतो लोकांना. त्यामुळे बाकीच्या लोकांना वाटतं की या तरुणाला प्रोत्साहन द्यावं म्हणून कदाचित ते त्या बरोबर डायलॉग करत असतील, भेटत असतील. पण या देशातील नेतृत्व बदलासाठी, या देशामध्ये परिवर्तन करायचं असेल तर सर्व विरोधी पक्षाची एकजूट करूनच आपल्याला पुढे जावं लागेल आणि त्याचं नेतृत्व हे सगळ्यांनी एकत्र बसून ठरवून पुढे गेलं तर 29 मध्ये कोणी सत्ता परिवर्तन असून कोणी रोखू शकणार नाही, हा मला विश्वास आहे. भाजप आणि शिंदे सेनेत संघर्ष जो आहे तो कुठेतरी वाढलेला आहे. प्रताप सरनाईक यांच्या 450 कोटी रुपयाची सवलत जी दिली होती महामंडळाला, त्याचा निधी अर्थखात्यात थांबवला आहे. तर दुसरीकडे एकनाथ शिंदे यांचा ड्रीम क्लस्टर योजनेला भाजपचे आमदार संजय केळकर यांनी विरोध केलेला आहे. नाही, असं आहे, चोर चोर मावस भाऊ असा सध्या कारभार तिथे सुरू आहे. सत्तेच्या साठी ही लढाई सुरू आहे. सत्तेतून मिळणाऱ्या पैशासाठी लढाई आहे. सत्तेतून मिळणाऱ्या कमिशनसाठी ही लढाई आहे. एकमेकाविरुद्ध भांडायचा, लढायचा आणि मग पुन्हा एकमत होऊन हिस्सा घेऊन टाकायचा आणि लोकांना मूर्ख बनवत राहायचं. वाद तर विकोबाला गेलाय, हे काही लपून राहिलेलं नाही. त्या वादातून सत्तेच्या सर्वोच्च पदाची महाराष्ट्रातील ते कारण आहे, त्यावर अनेकांचा डोळा आहे आणि म्हणून महाराष्ट्राच्या आताच्या परिस्थितीमध्ये हे दोघांची भांडणं ही केवळ मलाई खाण्यासाठी आहे. यापेक्षा त्याचा दुसरा अर्थ काढण्याची गरज नाही असं मला वाटतं. अनुराग ठाकूर यांनी हक्कभंग आणलेला आहे विरोधी पक्षनेते राहुल गांधी यांच्यावर. ही भाषा वापरली ती संसदीय नाही असं अनुराग ठाकूर. असं आहे, पंतप्रधानांनी वापरलेल्या भाषांचा जरा अभ्यास केला अनुराग ठाकूरनी तर त्याचं उत्तर त्याला मिळेल. पंतप्रधानाला न शोभणारी भाषा, त्या पदाला ती भाषेचा वापर आमच्या नेत्यावर, काँग्रेसच्या नेत्यावर त्यांनी केलेला. कितीतरी भारतीय जनता पक्षाची मंडळी आहेत, त्यांनी ज्या पद्धतीनं काल परवा ती कंगना हिरोईन आताची खासदार ती जी बोलली त्या
आंदोलनात असलेल्या तरुणीच्या संदर्भात ती महिला म्हणून तरी किमान तिला लाज वाटत नव्हती. आपण कुठल्या तरुणीच्या आणि महिलांच्या संदर्भात बोलतोय. असे अनुराग ठाकूरला तेवढंच काम राहिलं असेल कदाचित, कारण मंत्रिमंडळामध्ये काही फार काम राहिलेलं नाही म्हणून हक्कभंग आणायचं. तर हक्कभंग काय आणले काय ना, राहुल गांधीवर किती खटले दाखल केलेत. राहुल गांधी हा असा नेता आहे की कुणाच्या बापाला घाबरणारा नाही आणि कुठे झुकणारा नाही असा आमचा नेता आहे. त्यामुळं अशा पोकळ धमक्याला बिमक्याला कोणी काही भीक घालत नाही. पेट्रोलमुळे इथेनॉलमुळे मायलेज कमी होतं असं केंद्र सरकारनं लोकसभेत मान्य केलेलं आहे. मान्य केलं असेल तर काय विचार करावा. मान्य जर केलंय असं म्हणताय तुम्ही, मला तर मी ऐकलं नाही मायलेज कमी होतो. पण हे काही इथेनॉल आणि पेट्रोलचं काही मिश्रण होतं, त्यावर केंद्राची भूमिका जर अशी असेल तर त्यांनी धोरणाचा पुनर्विचार केला पाहिजे. पण सत्य परिस्थिती लोकांच्या पुढे आणली पाहिजे. ज्या लोकांमध्ये E20 वरून जो आक्रोश आहे किंवा ते चुकी आता सोशल मीडियावर असेल, आता एकाने तर E20 पार्टीच काढली आहे, जनता पार्टी काक्रोश सारखी. त्यामुळे इथेनॉल मिसळायचं नाही मिसळायचं सरकारची भूमिका क्लिअर झाली, तो संदेश स्पष्टपणे सरकारने दिला पाहिजे. सध्या रडारवर गडकरी आहेत, ते आता जनतेच्या आहेत की अमित शहाच्या रडारवर आहेत. कोणीतरी त्यांना रडारवर आणलेला आहे. त्यामुळे ती खुर्ची खाली करण्यासाठी E20चा वापर तर होत नाही ना. कारण या लोकांनी सत्तेत येण्यापूर्वी जे जे काही आश्वासनं दिली, जे जे बोलले, त्या रामदेव पासून तो बोगस रामदेव, बोगस सगळं विकणारा, म्हणजे त्याचं तेल वापरलं की डोक्यावरचे केस जातात असे लोक म्हणतात. त्या रामदेवची साबण वापरली, साबण ती खाज होते असं म्हणतात. जेवढ्या गायी नाही तेवढा रामदेव तूप विकतो, जेवढ्या मधमाशा नाहीत तेवढा तो रामदेव सहज विकतो. हा सगळा बोगसपणा जो रामदेव करतो त्याच्यावर कोणाचा विश्वास आहे. तो सांगितला होता 35 रुपये से, पण ते दोन्ही डोळे उघडे करून तो सांगितला नाही. त्यामुळे लोकांना विश्वास वाटला की हा डोळा लक्ष नव्हतं त्याच्या डोळ्याकडे, तो एक डोळा उघडूनच बोलला. त्यामुळे लोकांनी विश्वास ठेवला. 35 रुपये लिटर प्रमाणे पेट्रोल मिळेल म्हणून मूर्ख बनवण्याचं काम केलं. आज जे महाराष्ट्रात देशामध्ये जी परिस्थिती निर्माण झाली ती अत्यंत खोटं आणि असत्य बोलून फसवणूक केल्यामुळे देशाचं वाटोळं झालेलं आहे. त्यामुळे कोणी यांच्यावर हे काय बोलतील काय करतील यावर कोणाचाच आता विश्वास राहिलेला नाही. सत्तेतून खाली खेचणं आणि या खोटारड्यांना बाजूला करणं तरच या देशाची प्रगती राहील. नाहीतर पुन्हा हे नवीन मंदिर आणतील, पुन्हा मंदिर मस्जिद करत बसतील. हे यांचे ठरलेले आहेत आणि देशाला लुटत बसतील. जेवढं इंग्रजांनी लुटलं नाही तेवढं या लोकांनी हा देश लुटला आहे. इंग्रजापेक्षा अधिक लुटण्याचं काम केलेलं आहे. त्यामुळे यांच्या भूमिकेमध्ये वारंवार बदल होत असतो.